नमस्कार श्रोते हो, मी संगीता वेताळ. आपण ऐकत आहात सुनील पवार लिखित कथा राजस भाग्य भाग 18. कामाला लागून सुट्टीचा सदुपयोग. सरिता हॉटेलमधून निघून काय गेली, राजेशच्या हृदयात जणू एक विचारांचा सुरुंग पेरून गेली. त्या बिनधास्त आणि आत्मविश्वासाने वावरणाऱ्या सरिताच्या डोळ्यात आज राजेशनं प्रथम अश्रू पाहिले होते. त्याच्या प्रेमाखातर सरिता चक्क रडली होती आणि तिच्या त्या निखळस अश्रूंनी राजसचं मन नकळत विरघळू लागलं होतं. हळवा राजस या अकस्मित झालेल्या भावनिक हल्ल्यापुढे पुरता ढेपाळला. त्याच्या मनात आता एकच द्वंद्व सुरू झाले होते, मानसी की सरिता. भविष्याच्या पोटात नेमके काय दडले आहे याची पुसटशी कल्पनाही ना राजसला होती, ना मानसीला आणि ना सरिताला. मानसीच्या पहिल्या प्रेमाला तिलांजली देऊन सरिताचा हात धरावा का, या कात्रीत राजस अडकला होता. पहिले प्रेम विसरणं इतकं सोपं नसतं. मग राजस सरिताला अपवाद कसा ठरणार? जरी त्याने मानसी समोर आपले प्रेम व्यक्त केले नव्हते तरी त्याचे मन रात्रंदिवस तिचाच जप करत असे. पण दुसरीकडे सरिताचे ते अश्रू, तिच्या त्या अश्रूंनी राजेशच्या हृदयावरील दगडाचे आवरण कधीच फोडून काढले होते. आता तो केवळ एका हतबल कर्णासारखा वाटत होता, ज्याची कवच कुंडल नियतीने हिरावून घेतली होती. सरिताच्या प्रेमाचा वार वर्मी बसला होता आणि घायाळ राजस मनातल्या मनात आक्रंदत होता. पेच सांगा कसा सुटावा, कंठ मौनास कसा फुटावा, हित चिंतक कोणी भेटावा, मनाचा बांध सैल सुटावा. अशाच एका अस्वस्थ संध्याकाळी राजस विचारांच्या तंद्रीत कट्ट्यावर बसला होता. तितक्यात त्याचा बालमित्र बाळकृष्ण धावतच तिथे आला. जणू अर्जुनाला श्रीकृष्णाचा साक्षात्कार व्हावा तसाच बाळकृष्ण राजससाठी एक सुवर्ण संधी घेऊन आला होता. एका कुरिअर कंपनीत त्याने स्वतःच्या ओळखीवर राजससाठी कामाची सोय केली होती. पण ही आनंदाची बातमी ऐकून राजसच्या चेहऱ्यावर समाधानाची एक लकेरही उमटली नव्हती. हे पाहून बाळकृष्णाला नवल वाटलं. राजस, सर्व ठीक आहे ना रे? इतकी चांगली बातमी दिली पण तू असं गप्प का? बाळकृष्णानं काळजीने विचारलं. राजस भानावर येत म्हणाला, हो रे, सर्व ठीक आहे. काम करायचंय म्हणून तर तुला सांगितलं होतं. सुट्टीत बसून राहण्यापेक्षा काम केलं तर कॉलेजची फी भरता येईल आणि वडिलांना थोडा हातभार लागेल. अरे पण तरीही तुझ्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाहीये. 2,000 रुपये पगार आहे. या दिवसात एवढे कोणी देत नाही, बाळकृष्ण म्हणाला. छान आहे की, कधी जायचंय मग? राजसनं कोरडेपणाने विचारलं. बाळकृष्ण वैतागून म्हणाला, छायला, इतकी गुड न्यूज देऊ नये. तुझा अवतार बघ कसा झालाय. नक्की काहीतरी टेन्शन आहे तुला. पण तू आहेसच एक नंबरचा, आतल्या गाठीचा. सांगणार नाहीस कुणाला? बाळकृष्णानं थेट भावनेला हात घातला. अरे आपण लंगोटी यार आहोत, मला सांगायला का हरकत आहे? का तू मला आपला मानत नाहीस? राजेश शांतपणे म्हणाला, तसं नाही रे बाळू, तू माझा सर्वात जवळचा मित्र आहेस. पण खरंच तसं काही विशेष नाहीये. बाळकृष्ण चिडून तिथून निघू लागला. राहू दे, नको सांगू. उद्या सकाळी 9 वाजता तयार राहा, आपण निघूया. साला, ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. गाढवा पुढे वाचली गीता आणि वाचणारा गाढ होता, अशीच गत झाली माझी. बस तू तुझी कोडी सोडवत. बाळकृष्ण हा राजसचा असा मित्र होता ज्याच्याशी त्याचे नाते भांडणातून सुरू झाले होते. क्रिकेटच्या मैदानावरची ती हमरी तुमरी कधी घट्ट मैत्रीत बदलली हे त्यांनाही कळलं नाही. बाळकृष्ण घराचा मोठा मुलगा, ज्याने वडिलांच्या व्यसनामुळे स्वतःचे शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबाचा भार आपल्या खांद्यावर घेतला होता. तो कष्टाळू होता, टेलरिंगचे काम करायचा, कपडे विकायचा. थोडक्यात तो हरहुन्नरी होता. त्याचा स्वभाव राकट असला तरी मन मात्र सोन्यासारखं होतं. राजसला माहित होतं की बाळकृष्ण नाराज झालाय, पण त्याला हेही माहित होते की बाळकृष्णच त्याला या मानसिक गोंधळातून बाहेर काढू शकेल. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे काळबादेवीला बाफना कुरिअर्सच्या ऑफिसमध्ये पोहोचले. मालक बाफना शेठ यांनी कामाचं स्वरूप समजावून सांगितलं. राजसला वरळी ते दादर या भागाची जबाबदारी सोपवण्यात आली. राजसनेही आनंदाने ती स्वीकारली. तिथल्या मुलांनी त्याला पत्रे आणि पार्सल्सची वर्गवारी कशी करायची हे शिकवलं.
राजस ती मोठी झोळी खांद्याला अडकवून कामावर निघाला. लोअर परेलला उतरून तो एक एक पत्ता शोधत पार्सल्स पोहोचू लागला. मोठमोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये फिरताना तिथली भव्यता पाहून तो थक्क झाला. भविष्यात कधीतरी अशाच एका ऑफिसमध्ये आपल्याला नोकरी लागेल असा विचार त्याच्या मनात चमकून गेला. विशेष म्हणजे राजसने लोअर परेल ते वरळी हे संपूर्ण अंतर चालत पार केले. त्यामुळे बापना शेठ यांनी दिलेले गाडी भाड्याचे पैसे वाचले होते. असे रोज पैसे वाचवले तर महिन्याला 700-800 रुपये जादा मिळतील. हा हिशोब करून राजेशच्या चेहऱ्यावर प्रथमच एक समाधानाचे हसू उमटलं. कष्टाच्या त्या पहिल्या दिवशी त्याला श्रमाचे महत्व उमजले होते. कष्टाच्या या प्रवासात राजेशचे मन स्थिर होईल का? बाळकृष्ण राजेशच्या आयुष्यातील सरिता आणि मानसी या पेचावर काय तोडगा काढेल? राजेशचे हे नवीन काम त्याला मानसीच्या जवळ घेऊन जाईल की तिच्यापासून कायमचे दूर नेईल? ऐकत रहा शब्द तरंग प्रस्तुत पुढचा भाग.